5 reasons why 8% people achieve extraordinary. 8% असे लोक आहेत की जे एक्स्ट्राऑर्डिनरी अचिव्हमेंट करतात. काय कारण आहे त्यासाठी? 92% लोकांना का नाही भेटत? सगळ्या सेक्टरमध्ये, हॉटेल इंडस्ट्री बघा, बॉलिवूड इंडस्ट्री बघा, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर स्पोर्ट इंडस्ट्री बघा, त्यानंतर मेडिकल इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट, सगळ्या इंडस्ट्री तुम्ही पहा, याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज लोक सक्सेसफुल दिसतील. 8%. व्हाय? याचं काय कारण आहे? 8% लोक सक्सेसफुल काय आहेत? कारण की ते 8% लोकात काय आहे? एक्साइटमेंट आहे, जोश आहे, जुनून आहे, आग आहे. ते फुल जोशफुल असतात. परिस्थितीनुसार त्यांची मनस्थिती नसती. परिस्थिती जरी विरोधात असेल ना, त्याची मनस्थिती रोज स्ट्रॉंग असते त्यांची. ते जर पडले ना, इमिजिएट बाउन्स बॅक करतात. ते एका दिवसात 4 वेळा पडतील, पण 5व्यांदा पुन्हा उठतील. ते थांबत नाहीत. त्यांना कोणी किती धक्के मारा, ते पुन्हा उभा राहणार. पुन्हा धक्के मारा, ते पुन्हा उभा राहणार. पुन्हा धक्के मारा, पुन्हा उभा राहणार. कारण की त्यांच्यात जोश आहे, एक्साइटमेंट आहे. त्यांना मंजूर नाही खाली पडणं. त्यांना माहिती आहे ज्या पण घटना घडतात ना, ते 10% असतात. 90% आपला रिस्पॉन्ड आहे. काय वाटतं? घटना घडणार आहेत, काय घडणार आहे तुमच्या आयुष्यात काही माहीत नाहीये, पण त्याला रिस्पॉन्ड काय करायचंय हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. ते ठरवलं पाहिजे आपण काय आपण रिस्पॉन्ड करतोय. तो महत्वाचा रिस्पॉन्ड आहे. मग ह्या 8% लोकात जोश, जुनून, एक्साइटमेंट हे सगळ्या क्वालिटी असतात. तुम्ही बघितलंय जे पण लोक आजच्या कंडिशनला ज्यांना मॅक्झिमम फॅन फॉलोविंग आहे, जसं की फुटबॉल प्लेअर, काय त्याचं नाव, रोनाल्डो, किती एक्साइटेड आहेत. 37-38 मध्ये त्यांचे जर पाय बघितले ना तर असं वाटतं लोखंडे पायात, बर्फात घालून बसतात. जे बॉक्सिंग करतात ना, बॉक्सिंग असे लाल होतं, लाल हात, असं आगीला मारतात, अक्षरशः अग्नीत फाईट मारतात, बर्फात घुसवतात, एक्स्ट्रीम पेन, एकदम पार 100 डिग्रीला हाताला गरम करून राहिलेत, -10ला बर्फात हात घालून राहिलेत. इनडायरेक्टली काय करते? कारण की बॉडी तुमची एका लेवल नंतर, एक्स्ट्रीम लेवलला जेव्हा तुमची बॉडी जाते त्यानंतर पेन गायब होतो का नाही होत? मग मोठं होण्यासाठी हे लोक संघर्ष करतात. अमिताभ बच्चन साहेब एक दिवस स्पीच देत होते आणि स्पीच देताना ते भाऊक झाले आणि म्हणले मी एक दिवस बँक करप्ट झालतो. बँक करप्ट म्हणजे बँकेत 0 रुपये, सगळ्या बंदी, सगळे गव्हर्नमेंटचे सील लागले होते, कारण की माझा बिझनेस मॉड्यूल फेल झालं होतं. त्या टायमिंगला फार संघर्षमय जीवन होतं. अशा वेळेस धीरूभाई अंबानीला कळलं आणि त्यांनी अनिलला पाठवलं, जा म्हणले त्याचा फार दुःखाचा काळ आहे, त्याला मदत कर. आणि त्यावेळेस ते जे देऊ इच्छित होते ना, जे अमाऊंट्स, त्या अमाऊंटमध्ये अमिताभ बच्चनचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होते. काय म्हणले? सगळे प्रॉब्लेम. ते म्हणले थँक्यू, ह्या अमाऊंटची गरज नव्हती मला, एका जज्ब्याची, मला एक जोशची, एका जुनूनची गरज होती. त्या अमाऊंट त्यांनी नाकारली. आणि त्यानंतर दिवस बदलले. त्यानंतर एवढा मिरॅकल युटर्न करून टाकला त्यांनी. किती पिक्चर, कुठले कुठले कॅरेक्टर, तरी माणूस थांबून राहिला. कारण की कळले ना एकदा बँक करप्ट झालतो. कशाच्या ॲडव्हर्टाईज केल्यात साहेबांनी, केल्या का नाही केल्या? सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचा बाप, किंग, बादशाह म्हणजे अमिताभ बच्चन साहेब आहे, सोर नो? आणि जेव्हा त्यांना एका धीरूभाई अंबानी त्यांच्या इव्हेंटला एक स्पीचला चालू होते, ते मागं बसले होते आणि म्हणले त्याला इकडे घेऊन ये, अमिताभला पुढं आण. बळजबरीने करून पुढं आणलं. आणि एवढ्या पब्लिक समोर सगळे कॉर्पोरेट लोक, हाय क्लासच्या लोकात धीरूभाई अंबानी साहेब अमिताभ बच्चनजी बद्दल बोलले, ह्या व्यक्तींना मी रिस्पेक्ट करतो, यांना मी मानतो, यांचा मी आदर करतो, मला प्राऊड आहे ह्या व्यक्तीवर. त्यावेळेस ते म्हणले की ती जी अमाऊंट होती ना त्याच्या 1000 पट जो मला प्राऊड वाटला, जो गर्व वाटला ना, त्या अमाऊंटनी दिलं तेव्हा नाही वाटला. जेव्हा मी त्यांच्या तोंडून उद्गार ऐकले ना माझ्याविषयी, तो सगळ्यात मोठा सपोर्ट होता माझ्यासाठी. ह्या जगामध्ये ना एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी आहेत ना, छोट्या स्ट्रगलमध्ये नाही भेटत, मोठं स्ट्रगल करावं लागतं. जर पब्लिकली मान सन्मान पाहिजे ना, तर पब्लिकली बदनाम होण्याची पण हिंमत तुमच्यात पाहिजे. समजतंय का? मान सन्मान अशा 4 भिंतीमध्ये नाही भेटत. जर तुम्हाला मान सन्मान पाहिजे असेल त्या पब्लिकमध्ये यावं लागेल. राजकारण कुठे आहे? पब्लिकमध्ये. हे बॉलिवूड इंडस्ट्री कुठे आहे? पब्लिकमध्ये. स्पोर्ट कुठे आहे? पब्लिकमध्ये. धंदा कुठे आहे? आणि तुमच्या आयुष्यामध्ये पब्लिसिटी कुठून भेटणार आहे? आणि हीच पब्लिक तुम्हाला डोक्यावर उलटा आपटू पण शकते. राईट और रॉंग?
मग घमंड येऊन नका देऊ, अहंकार येऊन नका देऊ. मग बघा लाईफ कुठे जाऊ शकते. नेक्स्ट जर बघितलं तर ह्या लोक फोकसला असतात, यांना त्याच्याशिवाय काहीच दिसत नाही. घोडा माहिती ना, रेसमधला घोडा, त्याला हे लावलं असतं, काही दिसत नाही, त्याला फक्त ते टार्गेट दिसतं. बंदुकाला शूट करणाऱ्या माणसाला काय दिसतं? टार्गेट, शूट टार्गेट्स, लेझर शार्प फोकस असतात. एडिसनला काय दिसत होतं? 10,000 प्रयोग त्याचे फेल झाले म्हणतात. बल्ब 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 जो बनवायचा ना, तो बल्ब, ते स्वप्न आणि एडिसन एक झाले होते, म्हणून बल्ब तयार झाला, म्हणून ॲपल तयार झालं, म्हणून कार तयार झाली, म्हणून सॅटेलाइट तयार झालं. आज इलॉन मस्क जगातली श्रीमंत व्यक्ती. तुम्हाला काय वाटतं रातोरात झालं? यूट्यूब, फेसबुक, गुगल, याच्या पाठीमागं 10-10, 20-20, 30-30 वर्षाचा संघर्ष राजांनो. रात्रीतून लाईफ बदलती, पण ती रात्र येण्यासाठी आहे ना 10, 20, 30 वर्ष वाट पाहावं लागते. आणि त्या बदललेली रात्रच लोकांना दिसती, त्याच्या पाठीमागचा संघर्ष लोकांना दिसत नाही. संघर्ष फार कमी वेळासाठी असतो, त्यानंतर पब्लिसिटीच असते. पण तो कमी वेळेत जो मॅसिव्ह संघर्ष करायचा असतो ना, त्याच्यासाठी 8% लोक फोकस असतात. मी पण फोकस होतो. माझी पत्नी डिलिव्हरीला आणि मी मीटिंगला, माझे वडील ICUला आणि मी ट्रेनिंगला. माझ्या घरी माझा मुलगा तापानी फनफनलाय, बायकोला जवळ माहीत नाही हॉस्पिटल कुठे, आणि माझा फोन बंद. माझे घरचे वाट पाहतायत, ये ये ये, आणि मी कुठं दुसऱ्या राज्यात बिझनेस सांगायला. माझे पाहुणे वाट पाहतात, म्हणतात तुझ्या पोराला तुमच्या कार्यक्रमाला आम्ही कुणीच येणार नाहीये, तुमचं पोरग कुठंच येत नाहीये, आणि मी कुठं प्लॅन द्यायला. काय वाटतं तुम्हाला? असंच हे संघर्ष केला म्हणून तर ही लाईफस्टाईल भेटली ना. आमचा लहान मुलगा होता, मी काम करत होतो, मला तो कसा मोठा झाला कळलं सुद्धा नाही, त्यासोबत खेळू पण नाही शकलो. त्याचे ते कवळे हात असतात ना, त्याची पप्पी घेणं किती वाटतं भारी आनंद आहे का नाही? ह्या आनंदाचा सुद्धा आम्ही त्याग केलाय. तुम्ही सगळा भोगू राहिलात. हे जे एक्स्ट्राऑर्डिनरी लोक आहेत ना, हा सगळ्या सुखाचा त्याग करतात. फोकस काहीच नाही. मला माहिती होतं की 2-3 वर्ष सगळेजण माझ्यावर नाराज असून द्या, माझं शरीर नाराज, माझं मन नाराज, माझं झोप नाराज, माझं जेवण नाराज, डिनर लंच पण म्हणतंय दे, पण मी नाही देऊ राहिलो. जर शरीराचे अवयव नाराज करू राहिलोय मी, तर शरीराचे आई वडील, पोरं, बायको, त्यांचं एन्जॉय त्यांना दिला असेल का? हा, समजतंय का मी कुठं काय बोलतोय तुम्हाला? व्हाय सक्सेसफुल पीपल हे 8% लोकच का? कारण की ते एकाग्र असतात. भक्त भगवंतासाठी एकाग्र असतो ना, तसं हायर लेवलची एक्स्ट्रॉर्डिनरी अचिव्हर लोक फोकसला असतात, वेडे होतात, काहीच कळत नाही त्यांना, बंद करून टाकतात. ते बाहेरचे आवाज आणि आतले आवाज दोन्ही पण आवाज बंद करतात आणि त्यांनी लेझर शार्प अनसेकेबल फोकस करतात आणि मग मिरॅकल घडतात. ती कोंबडी अंड्यावर बसती का नाही? किती दिवस बसती ती बिचारी? ती म्हणते टंगडं दुखतंय, नवऱ्याला म्हणते तुम्ही बसा, मला सुट्टी पाहिजे, तुमचं पण आहे, काही कारण नाही, ती बसते अशी, राईट और रॉंग, आणि लगातार 21 दिवस बसते बिचारी, फोकस, नो रिझन. काही अंडे फुटके निघतील, काही गंदे निघतील, काही घेणं देणं नाही, बसायचंय म्हणजे. ती कोंबडी आहे तरी 21 दिवस बसती. साला आपण 2 पायाचे माणसं आहेत, आपण आपल्या स्वप्नावर बसलो पाहिजे की नाही बसलो पाहिजे? आपण आपल्या स्वप्नावर बसलो पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे, फोकस, त्याच्याशिवाय काही दिसलं नाही पाहिजे. तर सुद्धा मला कृष्ण दिसायचे, तुकाराम महाराजाला पांडुरंग दिसायचे, मीराला काय दिसायचे? शबरीला राम दिसायचे, राईट और रॉंग? अर्जुनला कृष्ण दिसत होते, हनुमानाला राम दिसत होते. भक्त आणि भगवंतामध्ये काही नाही, त्याचे डोळे, त्याचे कान, त्याचं नाक सगळं भगवंतालाच पाहतात. मग मटेरियल जगामध्ये तुम्हाला जर मिरॅकल मिळवायचं असेल तर तुम्हाला जे पाहिजे, तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचे नाक, तुमची जीभ, तुमचे स्किन, ते स्वप्न आणि तुम्ही एकवटले पाहिजेत, मग ताकद बनते. तुमच्या श्वासामध्ये, तुमच्या आत नसामध्ये, रक्तामध्ये, रक्ताच्या पेशीमध्ये तुमचं स्वप्न गेलं पाहिजे, मग चमत्कार घडतो. तुम्ही आणि तुमचं स्वप्न एकाग्र झाले पाहिजेत, मग मजा येते. आणि ह्याच्या अचिव्हमेंटचं सिक्रेट आहे. जसं एक शरीर दुसऱ्या शरीराला जन्म देताना एका पेशीपासून बनतं का नाही, वाढ होती का नाही, तसंच जो विचार जर आला ना मला हे मिळवायचंय, तर ते मिळवण्यासाठी जर तुम्ही तो विचाराला पकडलं आणि त्या विचाराला तसा मानसिक भावना, तो सराउंडिंग दिलं, तर तो हळूहळू विचार काय करतो, जड पकडायला लागतो आणि तुमच्या गोष्टी आयुष्यात अशा अट्रॅक्ट व्हायला लागतात. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात.
याला सिक्रेट ऑफ सक्सेस मानतात. काही लोक म्हणतात ना, विचार करा आणि मिळवा, अट्रॅक्ट करा, व्हिज्युअलाइज करा, बोलतात का नाही सिक्रेट्स. हे सगळे सिक्रेट एकवटले जातात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे हार्ड वर्क. मेहनत केली पाहिजे. मेहनतीला काही सबस्टिट्यूट नाहीये, शॉर्टकटच नाहीये. कष्ट करावं लागते. एक दगड फोडणारा व्यक्ती रोडवरती आहे ना, बनियान काढून उन्हामध्ये 1:30-2 वाजता दगड फोडताना बघितलाय कधी तुम्ही? घाम पिळवतो माणूस, किती मेहनत करतो. सकाळी लोक 3:30-4ला उठून बस पकडण्यासाठी थंडीमध्ये पावसात उभा राहतात. जॉब करणारा व्यक्ती मेहनत करतो की नाही करत? त्याला माहित आहे वेल्डिंग मारतो माणूस, थोडं वेल्डिंग गेले तर डोळा जाऊ शकतो, अंध होऊ शकतो. लाखो रुपये देऊन सुद्धा डोळा बसू शकत नाही आपण. तो डोळाची रिस्क घेतो आपण महिना 10-15 हजार रुपये कमवण्यासाठी. राईट और रॉंग? मेहनत. शेतामध्ये बाई 8-10 तास काम करते, 150-200 रुपयासाठी गवत काढते. 4थ्या मजल्यावर एक गर्भवती महिला काय करते, सिमेंट वाळूचं काढलेलं घेऊन, त्या फाटक्या तुटक्या चप्पल घेऊन जर घसरून पडली पोटावर, तिचा बाळ मृत्यू होऊ शकतं. फक्त 300-400 रुपयासाठी ती सिमेंट वाळू घालते. काय आहे? मेहनत. मेहनत करावं लागेल पोरांनो. या जगामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सहज नाही भेटत. मजा मारायला लागले का मेहनत फिनिश होती. ऐश्वर्य आणि भोग जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येतात ना, तेव्हा तुमचा योग नष्ट होतो, कृष्ण सांगतात गीतेमध्ये. तेव्हा तुमच्या आयुष्यात कम्फर्ट झोन येईल. तुम्ही भोगी बांधतान, तुम्ही थोडंसं प्रसिद्धीच्या झोतात जातान, तेव्हा तुम्ही योग लावणं विसरून जातात. योग म्हणजे काय? फोकस. योग म्हणजे काय? फोकस. मेहनतच होत नाही माणसाकडे. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस केली मी मेहनत, आणि त्यानंतर जेव्हा मला कोट आला, गाडी आला, त्यानंतर जर मी मेहनत तशीच करतोय तर मी योगी आणि भोगी नाहीये. मी योगी होऊ राहिलोय, मी फोकस करू राहिलोय. 80च्या स्पीडला गेले गाडी, हळूहळू ॲक्सिलेटर बंद केलं तर गाडी हळूहळू स्पीड कमी होणार का नाही होणार? मी मागच्या 2010-13 वर्ष लगातार झालेत, याच्यात अटकलोच नाही. म्हणून मी तुमच्यासोबत आहे. वडापाव सोबत एक भजे एक्स्ट्रा खाणारा माणूस आपण. कारण की मला जर वाटलं लय अहंकार झाला तर आपली आयडेंटिटी बाजूला करून आहे ना, नॉर्मल माणूस म्हणून जायचं मार्केटमध्ये. ते तुमच्या अवकात काढतात. काय करतात? अवकात. जर तुम्हाला लय इगो झाला ना, हे कपडे बिपडे साधे सिंपल घालून जायचं मार्केटमध्ये, एक भज सुद्धा फुकट देणार नाही तुम्हाला कोणी. नॉर्मल जायचं, आयडेंटिटी विसरून जायचं. मी चेक करतो कधी कधी स्वतःला, आयडेंटिटी विसरून लोकात जाऊ, काय बोलतील लोक. ते सोशल मीडियाने का शिकली, फक्त तेवढा पाठ झालाय. आयडेंटिटी विसरून जा, आयडेंटिटी विसरून. मग बघा आपल्या इज्जतीचा वडापाव तरी येतो का? तुमच्या इज्जतीने उदार वडापाव तरी भेटतो का? बघा, भिक्षा मागून बघा रोडवर जाऊन फाटके तुडके कपडे घालून. मी तर माझ्या पोराला सांगितलं, तुला ट्रेनिंग देईन मी भिक्षा मागायची. तरी अवकात काय चेक करणार ना, तर रुमाल बांधून चौकात सोडीन तुला एक दिवस मी, आणि तिथं भिक्षा मागून तुला पैसे गोळा करायला होईल. मग कळण. पप्पाचं नाव नाही लावायचं. तुझं नाव तेवढ्या एका दिवसासाठी रोहनच्या जागी रोहित. देखते रे अवकात काय फिर. कळलं पाहिजे ना व्हॅल्यू, का नाही कळली पाहिजे? मी एका ट्रेनिंगमध्ये ऐकलं होतं की लई टेन्शन आलं ना तुम्हाला, लई निगेटिव्ह झाले ना, तर कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं एकदा. मोटिवेशनच मोटिवेशन. तिथून जर नाही भागलं तर मसनवट्यात जायचं आमुष्याची दिवशी 12:30. ते पण गरीब खेड्या गावातल्या मसनवट्यात जायचं एखादं. आणि तिथं जाऊन एवढं खतरनाक मोटिवेशन येईन तुम्हाला. साला किती मोठे मोठे स्वप्न जळालेत रे. यांच्याकडे स्वप्न होते पण शरीर जळाले. साला आपल्याकडे शरीर तर आहे. जन्म झालता तेव्हा 3-3.5 किलोचं छकुलं होतं. आता बघा हे छकुलं किती झालंय, सकाळ दुपार संध्याकाळ हाणू हाणू 50, 60, 70, 80 किलो छकुलं झालंय. हे सर नो. म्हणजे काय खोताला बोलायचं, प्रॉफिट मध्ये आपण. सब कुछ जाने के बाद भी आप प्रॉफिट में हो. ये सर नो. पहिल्या काळात बघा असे ते राक्षस लोक तपश्चर्या करायचे. ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाला कळायचं, देवाला कळायचं. आता हे जर टिकलं ना, लय कार्यक्रम होईना आपला. बघितल्या ना मालिका अशा. मग काय करायची देव लोक प्लॅनिंग करून, पाऊस पाडायचे, अग्नी सोडायचे, नर्तकीला नाचायचे असे टाळ बीळ डिस्टर्ब व्हायला. तरी पण याचं काहीच होत नव्हतं. साप सोडायचे, वारुळ यायचं यांच्या अंगावर. पेशन्स बघा किती. हे सगळ्या गोष्टी एकत्र, जसं चहा, दूध, साखर, पाणी, चहा, इलायची, अद्रक मिळून चहा बनतो ना, तसं हे एक्स्ट्राऑर्डिनरी लोकात आहे ना, हे सगळे इन्ग्रेडियंट कुठून कुठून घातले असतात.
आणि यांच्या कॅरेक्टरमध्ये झळकतात ती इन्ग्रेडियंट. आणि जे 92% येडे क्वेट करतात ना, हे त्यांच्या अपोज असतात. त्रास व्हायला लागला का ढिले सोडून उठली कोंबडी अंड्यावरून, नको मला नाही बसायचं, मला नाही करायचं. रडिके लोक कसे असतात तसं यांची अवस्था असते. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या जगामध्ये मोठे मोठे कामं पेशन्सने होते. थांबावं लागेल. काही मनाविरुद्ध गोष्टी होतील, काही त्रास होईल, कधी चेक निघल, कधी नाही निघल, कधी ऑर्डर निघतील, कधी सपोर्ट भेटेल, कधी उन्हाळा, कधी पावसाळा, हिवाळा असतो का नसतो. सगळेच ऋतू, सगळाच टाइम फ्रेम चांगला नसतो. माझ्या आयुष्यात 25 वर्ष वयापर्यंत मी संघर्ष पाहिलाय. किती वर्ष? आणि आता 13 वर्ष झालेत लगातार लक्झरियस लाईफ बघतोय. समजते का तुम्हाला? डिपेंड आहे. तुमच्या आयुष्यात जर काळ संघर्षाचा आहे ना, डोंट वरी, टाइम विल बी चेंज. जस्ट पेशन्स. पेशन्स याचा अर्थ असं नाही बाबड्या झोपा मारायच्यात. पेशन्स याचा अर्थ हे काम करत राहायचंय, रिझल्ट नाही आला तरी काम करत राहायचंय ना. सोनुल्या छकुले याला पेशन्स म्हणतात. नेक्स्ट पार्ट काय आहे? फेल फॉरवर्ड. म्हणजे काय? मी पडलो तर मी उठून पुन्हा पडायचे, पुन्हा उठणार, पुन्हा पडायचे, पुन्हा उठून पुन्हा. तर मी जर पडलो, बॅकवर्ड म्हणजे काय? मी जर इथं पडलो पण मी उठायचा प्रयत्न नाही केला तर मी मागं पडत जाणार. काय होणार? डोंट फेल बॅकवर्ड, फेल फॉरवर्ड. फेल एडिसन फॉरवर्डला फेल झाला, धीरूभाई अंबानी फॉरवर्डला फेल झाले, अमिताभ बच्चन साहेब फेल फॉरवर्ड. तुम्हाला काय वाटतं? हे धोनी रिटायर झाले, आता झाले का खेळतात? धोनी रिटायर ना? काय एक टीसीच ना, रेल्वेमध्ये काम करणारा मुलगा एक पिरियडसाठी आला क्रिकेटमध्ये, धाप काय शॉट, 6 हेलिकॉप्टर शॉट, सेंचुरी, धपाधप कार्यक्रम करून ना ब्रँड बनला. आज करोड रुपये कमवून घेतले. त्याच्या अगोदर क्रिकेट खेळले का नाही खेळले? सचिन आले, टेम्पररी पिरियडसाठी 16 वर्षात करिअर सुरू केलं, एक झलक देऊन साला कार्यक्रम करून घेतला. आज पोराची जिंदगी बदलली की नाही बदलली? यस, फेल फॉरवर्ड. ज्या वेळेस 16 वर्षाचा असताना सचिनला बॉल लागला, रक्तभंबाळ झाला, तेव्हा सगळी दुनिया म्हणत होती सचिन खेळायचं. पण सिद्धूच्या आवाजात कानात एक आवाज आला की मैं खेळेगा. परिस्थिती मॅटर नाहीये, मनस्थिती मॅटर है. फेल फॉरवर्ड. आगे जाके गिरते रहो, लेकिन जिस टाइम आप आगे जाके 100-10 बार गिरकर उठोगे ना, तब महीने का 2-4 लाख रुपये का पे आउट सेट होगा. म्हणून मला वाटतं की हार नका मानू. कित्येक स्टोऱ्यात पाय कट झाल्यानंतर नाचणारे लोक म्हणजे फेल फॉरवर्ड. सुधाचंद्रा पिक्चर नाचे मयुरी, बायको गर्भवती असताना हॉस्पिटलला टायमिंगला नाही पोहोचू शकली म्हणून डेथ झाली, आणि त्या व्यक्तीने एक मोठा डोंगर तोडून टाकला, डोंगराच्या मधून रस्ता काढून टाकला. एक शेतकरी, खेड्यातला माणूस, मांजी द माउंटन मॅन झाला का नाही? फेल. गिरना भी है ना तो कोशिश करते करते गिरो. रुक कर गिरने से प्रॉब्लम से ठहरा हुआ पानी और ठहरा हुआ इंसान सड़ जाता है दोस्तों. रुकना नहीं है. थकान होगी, दर्द होगा, आंसू आएंगे, प्रॉब्लम्स आएंगे, लेकिन रुकना नहीं है. आगे बढ़ते रहना है, आगे बढ़ता रहना है. सुबह को मिलने के लिए अगर रात भर चलना पड़े ना तो चलते रहना होगा.